नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे आपली जीवयात्रा मराठी युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या SSC बोर्ड या परीक्षेविषयीचा भूमिती पेपर या संदर्भात त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. भूमितीचा पेपर कसा लिहायचा, भूमितीचे प्रमेय कसे सोडायचे, त्याचबरोबर भूमितीच्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी या संदर्भात आपण आपले तज्ञ मार्गदर्शक यांच्याकडून त्या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत आमचे मित्र माननीय श्री जाधव सर या ठिकाणी आहेत. जाधव सरांना जवळजवळ आमच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये 18 वर्ष अध्यापनाचा अनुभव आहे. त्या ठिकाणी त्यांना गणिताची अतिशय चांगल्या प्रकारे आवड आहे. गणित विषयात त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आपलं ज्ञान संपादन करून विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याचं काम करत आहेत. त्याचबरोबर आमच्या मित्रांनी जाधव सरांनी या ठिकाणी जवळजवळ 18 वर्ष SSC बोर्ड परीक्षेचे जे पेपर तपासण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आज आपण त्यांच्याकडून सविस्तर या भूमिती पेपर विषयी त्या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांना या पेपर सोडवण्यासाठी येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी जास्तीत जास्त कमी होतील आणि विद्यार्थी जास्तीत जास्त मार्क कसे पडतील या संदर्भात त्या ठिकाणी. सर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सर. माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना, संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना, त्याचबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भूमिती पेपर विषयीच्या ज्या काही अडचणी आहेत त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करावं ही विनंती. नमस्कार. प्रथमतः सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. आमचे मित्र कांडेकर सर यांनी जो जिओ यात्रा YouTube चॅनल चालू केला त्या चॅनलला सर्वप्रथम मी धन्यवाद देतो, कारण का सुरुवात ही आमच्यापासूनच झालेली आहे. ज्या वेळेला आम्ही ब्रह्मगिरी फेरीसाठी गेलो होतो त्यावेळेला याचा शुभारंभ केला. आणि सरांनी आतापर्यंत ग्रामीण विद्यार्थ्यांचा विकास व्हावा या दृष्टीनं या चॅनलची निर्मिती केलेली आहे. आणि या चॅनलद्वारे त्यांनी विविध विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शक यांचं मार्गदर्शन तुम्हापर्यंत पोहोचवलेलं आहे. आज भूमिती या विषयासंदर्भात मी तुम्हाला मार्गदर्शन करेन. माझा जो अनुभव आहे त्या अनुभवानुसार ज्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अडचणी येतात सर, बरोबर, त्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांच्या भाषेतील किंवा दैनंदिन व्यवहारातील उदाहरणं जर लक्षात घेतली नक्कीच तर त्यांना ते अगदी सोपं जातं. बरोबर. त्या पद्धतीनं आज मी मार्गदर्शन करेन. तुम्हाला सर्वांना भूमिती या विषयाचा पेपर अतिशय चांगला जाईल याबद्दल कोणतीही मनात शंका नाही. मी जे मार्गदर्शन करतोय ते तुम्हाला उद्या खूप महत्वपूर्ण वाटेल हे लक्षात घ्या. सर, सर्वप्रथम मी भूमिती या विषयातील प्रकरणानुसार गुण विभागणी कशी असते बरोबर आपण हे अगोदर सांगतो, कारण का विद्यार्थ्यांना प्रकरणानुसार कोणत्या प्रकरणाला किती वेटेज आहे हे जर माहित असेल तर कोणत्या प्रकरण एखादं ड्रॉप केलं बरोबर सुद्धा चालू शकतं. म्हणजे ज्या प्रकरणात जास्त मार्क आहे त्यावर विद्यार्थ्यांनी त्यांना सोपं वाटतं. आता भूमितीमध्ये एकूण 7 प्रकरण आहेत. बरोबर. त्या 7 प्रकरणानुसार गुण विभागणी इथं लक्षात घ्या. समजा प्रकरण आणि गुण. पहिलं प्रकरण आहे समरूपता. आता समरूपता हे प्रकरण 10 मार्कासाठी आहे. बरोबर. दुसरं प्रकरण आहे पायथागोरस प्रमेय, हे 7 मार्कासाठी आहे. नंतर तिसरं वर्तुळ आहे, वर्तुळाला जास्त वेटेज आहे, 12 मार्क आहे. थोडंसं प्रकरण अवघड वाटतंय, पण ज्या वेळेला आपण मार्गदर्शन करू त्यावेळेला ते निश्चितच सगळ्यांना सोपं वाटेल. चौथा आहे भौमितिक रचना. विद्यार्थी विविध रचना करतात, खूप छान प्रकारे करतात, त्यामुळे भौमितिक रचनामधील मार्क हे हातची मार्क असतात. बरोबर. म्हणजे त्यामुळे ते सोपं आहे. 5वं प्रकरण आहे निर्देशक भूमिती. 6वं प्रकरण आहे त्रिकोणमिती, त्याच्यासाठी 7 गुण आहेत. आणि 7वं प्रकरण आहे महत्त्वमापन, त्याच्यासाठी 10 गुण आहेत. असे एकूण 7 प्रकरण आहेत. आणि 7 प्रकरणासाठी आपण ऑप्शनल सह जर विचारात घेतला तर 60 मार्काचा पेपर असतो. म्हणजे ऑप्शनल सह एकूण टोटल 60 मार्काचा पेपर असतो. त्यामध्ये विद्यार्थ्यांना 40 मार्काचा लिहायचं असतं. म्हणजे त्याच्यामध्ये ऑप्शनल आपलं जे आहेत, पहिल्या प्रश्नामध्ये फक्त ऑप्शनल नसतं. पहिल्या प्रश्नामध्ये 4 पैकी समजा पहिला, आता प्रश्नपत्रिकेनुसार जर विचार केला आपण तर पहिला प्रश्न हा असतो अ आणि ब, 2 विभागात विभागलेला असतो. पहिला प्रश्न अ मध्ये 4 पर्याय दिला असतात, बहुपर्यायी प्रश्न असतात. त्या बहुपर्यायी प्रश्नापैकी 4 उदाहरण 4 प्रश्न दिलेले असतात आणि ते 4 प्रश्न त्याच्या प्रत्येक प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले असतात. प्रत्येक प्रश्नासाठी 4 पर्याय असतात. त्यापैकी एक लिहायचा असतो. बरोबर. पहिला अ प्रश्न झाला 4 मार्कासाठी.
पहिल्या प्रश्नातील ब एक मार्काचे उदाहरणं 4 असतात. अतिशय सोपी उदाहरणं असतात. सोपी उदाहरण म्हणजे त्याच्यामध्ये वर्तुळावर एक उदाहरण असते. समजा वर्तुळ बाह्य स्पर्श असतील. समजा 2 वर्तुळ आहेत, एकमेकाला बाहेरून स्पर्श करतात. तर त्याच्या त्रिज्यामधील अंतर काढा. ज्या वेळेला बाहेरून स्पर्श करतात त्यावेळेला म्हणजे विद्यार्थ्यांच्या लक्षात येतं की बाबा बाहेरून स्पर्श करतात म्हणजे जर समजा आपण लहानपणी खेळताना आपण टायर फिरवायचो गोल म्हणजे ते वर्तुळ आहे, बरोबर आहे. ते जर आपण एकमेकाला बाहेरून स्पर्श केला तर त्या त्रिज्यामधील अंतर, त्रिज्या म्हणजे ज्या वेळेला म्हणजे मध्यबिंदू जो असतो वर्तुळाचा त्याला आपण केंद्रबिंदू म्हणतो. केंद्रबिंदू मधील अंतर म्हणजे त्रिज्यामधील अंतर. बरोबर. मग ते केंद्रबिंदू मधील अंतर काढायचं म्हटल्यानंतर R1 + R2 म्हणजे बेरजेचा गुणधर्म तिथं वापरावा लागतो. बरोबर. म्हणजे बाहेरून स्पर्श करताना. असा प्रश्न म्हणजे समजा तोच प्रश्न फिरवून कसा विचारतात की आंतरस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्यामधील अंतर काढा. म्हणजे आतल्या बाजूला म्हणजे आतून स्पर्श. त्यावेळेला काय करावं लागतं, आतून स्पर्श म्हटल्यानंतर त्यांचं काय होतं, वजाबाकी. म्हणजे मोठ्या वर्तुळाची त्रिज्यामधून लहान वर्तुळाची त्रिज्या म्हणजे इथं फक्त आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे. प्रश्न समजला पाहिजे. बाह्य स्पर्शी बेरीज, आंतरस्पर्शी असेल वजाबाकी. आणि त्याच्यावरच अजून एक असा प्रश्न विचारला जातो बघा की वर्तुळाची सर्वात मोठी जीवा. आता विद्यार्थ्यांना जीवा माहित असते, त्रिज्या माहित असते, बरोबर, पण सर्वात मोठी जीवा म्हटल्यानंतर त्यांच्या मनामध्ये जरा शंका निर्माण होते. जीवा, सर्वात मोठी जीवा कोणती, तर सर्वात मोठी जीवा ज्या वेळेला आपण जीवा काढत जातो, जीवा म्हणजे वर्तुळावरील कोणतेही 2 बिंदू जोडणारा रेषा. मग आता ज्या वेळेला जीवा केंद्रातून जाते जीवाच असते, बरोबर, पण केंद्रातून गेल्यानंतर ती व्यास होते. व्यास म्हणजे वर्तुळाची सर्वात मोठी जीवा ही व्यास असते. हे विद्यार्थ्यांना न समजल्यामुळे तिथे 1 मार्क जाऊ शकतो. बरोबर. मग काय होतं, मग वर्तुळाची सर्वात मोठी जीवा जर माहित असेल त्यांना, त्रिज्या दिलेली असते, फक्त त्याच्या दुप्पट करायचं. सर्वात मोठी जीवा बरोबर व्यास, बरोबर, आणि व्यास बरोबर 2 × 8 अशा प्रकारे तिथे 1 मार्क मिळवू शकतात. नंतर चढाचं एक उदाहरण असतंय. चढ म्हणजे बघा, आता समजा आपण म्हणतो की मी चढून वर आलो. म्हणजे काय असतंय, एक असं तिरकं काहीतरी आपण हे करतो, रॅम्प. आपल्या शाळेमध्ये जो रॅम्प असतो किंवा घराला जो रॅम्प असतो त्या पद्धतीनं तो चढ. आता चढ म्हणजे काय असतं, चढाचं सूत्र y2 + y1. म्हणजे ते 2 बिंदू दिलेले असतात. पहिला बिंदू म्हटलं तर आपण काय करतो, पहिला निर्देशक असतो x, दुसरा निर्देशक असतो y. x1 y1 आणि x2 y2 अशा 2 बिंदूंचा आपण निर्देशक घेतो, बरोबर, आणि त्याचं चढाचं जे सूत्र आहे y2 + y1 / x2 + x1 असं सूत्र आहे. त्याच्यामध्ये आपण किमती घालून ते काढू शकतो. असं आता पहिला प्रश्न जो असतो त्याच्यामध्ये x अक्षाचा चढ विचारला असतो. बरोबर. आता x अक्ष म्हणजे समांतर असतो, त्यामुळे त्याला चढ म्हणजे कसं असतं, एका बाजूला असं आपण तिरकस. आता शिडी ज्या वेळेला लावतो त्यावेळेला आपण तिरकी लावतो, म्हणजे तो चढ असतो. पण फ्लॅट समांतर ज्या वेळेला असतो त्यावेळेला आता प्रश्न असा असतोच बघा प्रश्नपत्रिकेमध्ये की x अक्षाचा चढ किती असेल आणि त्याच्यासाठी खाली पर्याय दिलेले असतो. बरोबर. मग विद्यार्थ्यांनी त्यावेळेला लक्षात ठेवा, x अक्ष म्हणजे समांतर, x अक्षाला चढ किती असतो, 0 असतो. म्हणजे हा एक प्रश्न म्हणजे राहून गेला मी सांगायचं. आणि y अक्ष काय असतो, लंब असतो. त्यावेळेला त्याचा x निर्देशक हा 0 असतो, आणि त्यामुळे त्यावेळी शून्यानं भागता येत नाही. समजा आपलं सूत्र काय चढायचं, y2 + y1 / x2 + x1. x 0 असल्यामुळे छेदस्थानी 0 येतो, आणि त्यावेळेला काय होतं की म्हणजे y अक्षाचा चढ ठरवता येत नाही असं उत्तर असतं. म्हणजे इथं संभ्रम होतो बघा. म्हणजे शिक्षकांना सुद्धा म्हणजे असा अंदाज सांगता येत नाही की काय उत्तर असेल, कारण का प्रश्न हा असा कधी आपल्या अभ्यासक्रमामध्ये येतो. किंवा जर थिटा दिला असेल, काही वेळेला उदाहरणामध्ये काय दिलेलं असतं, थिटा दिलेला असतो. थिटाचे म्हणजे कोणाचं माप दिलेलं असतं आणि कोणाच्या मापावरून चढ काढायला सांगितलेलं असतं. मग मुलांना फक्त काय माहिती असतं, सूत्र माहिती असतं. अरे इथं तर निर्देशक दिले नाहीत, मग काय करायचं. मग अशा वेळेला म्हणजे ते दुसरं एक सूत्र आहे, टॅन थिटा, हे वापरावं लागतं आपल्याला. मग टॅन थिटा वापरल्यामुळं
त्यांना ते चढ काढता येतो. चढ बरोबर टॅन Tan थिटा, आणि थिटाची जी किंमत दिलेली आहे 30 दिलेली असेल, 45 दिलेली असेल, तर टॅन 45 लिहायचं. टॅन 45 ची जी किंमत येते ती तिथं लिहिली की आपल्याला 1 मार्क तो मिळून जातो. म्हणजे पहिला जो प्रश्न आहे सर तो 8 मार्कासाठी आहे, आणि 8 मार्क ही आपल्या हातचे आहे. बरोबर. आता तसा वेळेचा जर विचार केला तर वेळेचा विचार म्हणजे 2 तास आपल्याला असतात. आता बोर्डानं 10 मिनिट वाढवून दिलेले आहेत. एकूण आपल्याला 5 प्रश्न सोडवायचे असतात. बरोबर. आता पहिला प्रश्न असतो हा 8 मार्काला. दुसरा प्रश्न अ मध्ये 3 कृती दिलेल्या असतात, खूप सोप्या असतात, कृती पूर्ण लिहावी लागतात. आता विद्यार्थी काय करतात, काही काही वेळेला फक्त ते चौकटीत उत्तर लिहितात. तसं नाही, म्हणजे आता पेपर आपण चेक करताना, आता मी बरेच वर्ष झालं पेपर चेक करतो. बरोबर. त्यामुळे गुण कसे असतात की आपण विभागणी कशी असते? विभागणी असते, त्यानुसार आपल्याला ती पूर्ण कृती लिहावी लागते. म्हणजे पूर्ण स्टेप, प्रत्येक स्टेपला कृती लिहायची, आणि जिथं आपल्याला चौकट आहे तिथं आपलं जे उत्तर लिहून त्याला चौकट करावी लागते. म्हणजे पूर्ण कृती लिहिणं अपेक्षित आहे. पूर्ण कृती लिहायची आणि तिथं चौकटीमध्ये ते जे आपल्याला उत्तर लिहायचं आहे ते उत्तर लिहायचं. आता 3 कृती असतात, त्यापैकी आपल्याला 2 लिहावे लागतात, म्हणजे 2-2 मार्काला एक असते. ते झाले 2 कृतीचे जे विद्यार्थ्यांना सोपं वाटेल ते लिहायचं असतं. बरोबर. आता त्या 2 कृतीमध्ये नंतर दुसरा जो प्रश्न असतो ब मध्ये एकूण 4 प्रश्न सोडवायचे असतात. दुसऱ्या प्रश्नातल्या ब मध्ये 4 प्रश्न सोडवायचे असतात. आता 4 प्रश्न सोडवताना त्या 4 प्रश्नाला 2-2 मार्काचा प्रश्न असतो. असे 8 गुण असतात. 8 आणि कृतीचे 4 12 आणि पहिल्या प्रश्नाचे 8 असे 20 मार्क 2 प्रश्नामध्ये अतिशय सोपं असतं. सोपं म्हणजे फक्त त्यांनी एक आपण जो व्हिडिओ बनवतो त्याचा जरी अभ्यास केला तर ते 20 मार्क त्यांना 100% पडतील अशी खात्री आहे. पडतात, काहीच अडचण नाही. ते 20 मार्क आपल्याला त्यांना पाडता येईल. आता तिसरा प्रश्न असतो सर, त्याच्यामध्ये 2 कृती असतात, कृतीच असतात. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त आपल्याला दिलेलं असतं आणि चौकटी दिलेल्या असतात. गाळलेल्या जागा जशा आपण भरतो तशा पद्धतीने फक्त त्या भरायच्या आहेत. 2 कृतीमध्ये जी सोपी वाटेल ती कृती त्यांनी लिहिली तर 3 मार्क आपल्याला तिथं मिळू शकतात. बरोबर. म्हणजे अशा प्रकारे तिसरा अ प्रश्न त्यांनी कंप्लीट केल्यानंतर तिसऱ्या ब मध्ये त्यांना 2 प्रश्न सोडवायचे असतात. तिसऱ्या ब मध्ये 2 प्रश्न असतात. आता 2 प्रश्न त्याच्यामध्ये एखादी भौमितिक रचना असते आणि त्रिकोणमिती, महत्त्वमापन याच्यावरचं एखादं उदाहरण असतं. म्हणजे जर महत्त्वमापनाची सूत्र आता त्याच्या महत्त्वमापन हे प्रकरण असायचं फक्त सूत्र आहे आणि मुलांना कॅल्क्युलेशन हे करता येत असतं. बरोबर. कॅल्क्युलेशन येतच, फक्त काय आत्मविश्वास कमी असतो आणि सूत्रपाठ नसतात किंवा सूत्र चुकीचे लिहितात. आता गणित हा विषय असायचा म्हणजे मुलांच्या मनामध्ये भीती असते. नक्कीच. पण जर समजला तर ह्या विषयासारखा विषय कोणताच नाही, अगदी सोपा विषय. त्यांनी जर व्यवस्थित फक्त सूत्रपाठ केली, आणि हे सूत्र सर कसं आहे 8वी पासून सूत्र आहे, तीच सूत्र 10वीला आहे. बरोबर. म्हणजे सूत्र एकदा त्यांनी 8वीला केलं, आता ठीक आहे, आता ते 10वीला आहेत, आतापर्यंत पाठ केली नसतील, पण आता जर त्यांनी केलं तर याचा फायदा त्यांना पुढं भविष्यामध्ये 11वी 12वी यासाठी 100% होणार. त्यामुळं हा जो अभ्यास आहे गणितचा अभ्यास हा कसा महत्वपूर्ण आहे, गणितचा अभ्यास आता कधी तर केला पाहिजे. बरोबर आहे ना. समजा आता पुढे जायचं आहे त्यांना, जेई द्यायची आहे, CET द्यायची आहे, पुढे ज्या स्पर्धा परीक्षेच्या कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल त्याच्यामध्ये त्यांना या सूत्रांचा असेल किंवा वर्ग असतील, घन असतील किंवा कॅल्क्युलेशन, ह्या सगळ्याचा उपयोग त्यांना होणार आहे. म्हणजे गणित हा विषय त्यांना भविष्यामध्ये तसेच आता सुद्धा खूप सगळ्यात महत्वाचा विषय महत्वाचा, आणि त्याचा भविष्यात त्यांना फायदा होणार. हा जर विषय परफेक्ट केला, आणि परफेक्ट होतो म्हणजे कसं आहे, थोडस आता मनात भीती असल्यामुळे ते त्या विषयाकडे वळत नाही, पण मनातली जर भीती गेली तर पडतातच. फक्त कसं असतंय म्हणजे चिन्हाचा विचार करताना थोडस गडबड होते. ही जर गडबड टाळली म्हणजे किंवा आपला जर व्हिडिओ बघितला किंवा त्यांनी समजून घेतलं, आता सूत्र वगैरे त्यांना पाठ करावीच लागणार आहेत. व्हिडिओ मध्ये कसं असतं फक्त 1 शॉट मध्ये बाबा तुम्हाला आउट ऑफ मार्क पडतील असं काय नसतं, म्हणजे करायचं असतं विद्यार्थ्यांनी. बरोबर. आपण व्हिडिओ बघतो की हा व्हिडिओ बघा,
40 पैकी 40 मार्क मिळवा. हं. पण जर समजा विद्यार्थ्यांना केलं नसेल तर 40 पैकी 40 मार्क पडू शकत नाही किंवा हेच प्रश्न येतील असं होत नाही सर. असं काही नाही. त्याला काय म्हणजे मूलभूत संकल्पना ज्या आहेत त्या मूलभूत संकल्पना क्लिअर असाव्या लागतात. विद्यार्थ्यांच्या मग clear कोणताही प्रश्न येऊ दे. हं. समजा वृत्तचिती आहे, आता विद्यार्थ्यांना वृत्तचिती म्हटल्यानंतर त्यांना त्यांच्या व्यवहारातील उदाहरणं असतील. समजा आपण पाण्यानं भरलेला पिंप असतो, बरोबर. पिंपाचा आकार म्हणजे वृत्तचिती. मग वृत्तचिती आकार क्लास म्हणजे वृत्तचिती आकार आहे. वृत्तचिती आहे, जर आपण वरती बघितलं तर वर्तुळाकृती दिसतोय, बरोबर आहे. आणि हा वक्र पृष्ठफळ म्हणतात याला. आता याच्यावर सर 3 सूत्र आहेत, म्हणजे याच्यावर 3 सूत्र आहेत. बरोबर. आता घनफळ म्हणजे काय, याच्यामध्ये किती पाणी मावतंय, किती पाणी याच्यामध्ये पाणी किंवा द्रव पदार्थ कोणताही असतो हे शोधणं म्हणजे घनफळ. म्हणजे विद्यार्थ्यांना हे माहित नसतं घनफळ म्हणजे काय. मग हे जर समजलं बाबा याच्यामध्ये किती द्रव पदार्थ मावतोय म्हणजेच घनफळ काढणं. मग आता याचं काय घनफळाचं सूत्र आहे. आता वर्तुळाचं क्षेत्रफळाचं त्यांना सूत्र माहिती असते, लहान म्हणजे 5वी पासून त्यांनी केलेलं असतंय. पाय आर वर्ग हे वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे. किंवा परिघाचं सूत्र माहित असतंय 2 पाय आर. बरोबर. आणि त्याच्यावरच आधारित सर हे सूत्र आहेत. आता वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय आर वर्ग आहे, ह्याला फक्त हाईट असते म्हणजे हे उंची असते. म्हणून याचं घनफळ काढण्याचं सूत्र काय होतंय, पाय आर वर्ग एच. म्हणजे याच्यामध्ये एच फक्त त्याला जोडला जातो वर्तुळाच्या क्षेत्रफळ. आता याच्यावर लक्षात येतं हे वर्तुळ आहे, वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय आर वर्ग आणि त्याला एच जर जोडला तर याच्या घनफळाचं सूत्र झालं. आता दुसरं सूत्र याचं आहे बघा, वक्र पृष्ठफळ. वक्र म्हणजे जो आपला वक्र भाग आहे, हा याला वक्र असतो. वक्र आहे आणि एकूण म्हटल्यानंतर हे सगळंच येतं पूर्ण. आता वक्र पृष्ठफळाचं सूत्र जर लक्षात घेतलं तर वक्र पृष्ठफळ म्हणजे त्यांना विद्यार्थ्यांना माहित असते की बाबा परिघाचं सूत्र. परिघ म्हणजे कडेची लांबी आपण मोजतो त्याला परिघ म्हणतो वर्तुळाचं. मग परिघाला फक्त एच जोडायचं म्हणजे सूत्र डोक्यात राहतं. म्हणजे 2 पाय आर एच हे झालं वक्र पृष्ठफळाचं सूत्र. आता एकूण पृष्ठफळ म्हणजे काय, वक्र पृष्ठफळ आणि जे खाली जे वर्तुळाकृती पृष्ठभाग आहे ह्या सर्वांचं एकत्रीकरण. मग ते एकूण सूत्रफळाचं सूत्र आहे 2 पाय आर कंसात एच अधिकार. असं म्हणजे ते एकूण त्या पूर्ण याचं घनफळ याचं आणि सूत्र एकूण पृष्ठफळाचं सूत्र ते आहे. अशी झाली सर 3 ही सूत्र. आणि याच्यावरच मग शंकू. मग विद्यार्थ्यांना सांगायचं शंकू म्हणजे आता शंकू त्यांना माहितीच आहे. काय करतात, आता आपण वाढदिवस साजरा करतो, वाढदिवसामध्ये ज्या टोप्या घालतो शंकूच्या आकाराच्या असतात. किंवा आईस्क्रीम खातो आपण, आईस्क्रीमचा कोन असतो, बरोबर, मेहंदीचा कोन असतो. दैनंदिन जीवनातली बरीच उदाहरणं असतात रोजच्या समोर असणारी आणि मग त्यांना लगेच शंकू लक्षात येतो. मग शंकूचं घनफळ आणि वृत्तचितीचं घनफळ याचा संबंध असतो सर. अच्छा. म्हणजे हे जे असतं याच्या समजा समान त्रिज्येचा जर शंकू बनवला तर याच्या 1/3 शंकू असतो. म्हणजे त्याच्या घनफळाचं सूत्र फक्त याच्यामध्ये काय वाढतं बघा, 1/3 वाढवायचा म्हणजे त्याचे 1/3 होत होते. 1/3 इंटू पाय आर स्क्वेअर. म्हणजे याच्यावर फक्त सूत्र तेच आहे, त्यांना याचं माहित असतं. पण शंकूचं काय म्हणजे अशी शंका येते. बरोबर. मग त्यांनी जर असा संबंध लक्षात घेतला तर शंकूचं सुद्धा ते सहज लिहू शकतात. आणि कॅल्क्युलेशन हे प्रत्येक विद्यार्थ्याला येत असतं, कारण का लहानपणापासून ते कॅल्क्युलेशन करत असतात. बरोबर. मल्टिप्लिकेशन, डिवायडेशन करत असतात. फक्त सूत्र माहित असेल तर त्यांना ती मार्क मिळू शकतात. बरोबर. अशा प्रकारे ह्या महत्त्वमापन जे प्रकरण आहे त्यामध्ये सूत्र फक्त डोक्यात ठेवायला पूर्ण प्रकरण सूत्रावरती पूर्ण सूत्रच आहेत. त्याच्यामध्ये शंकूचे 3 असतील, वृत्तचितीचे 3 असतील, नंतर इष्टिका चिती असते. इष्टिका चिती म्हणजे त्यांना दैनंदिन व्यवहारामध्ये आपला डस्टर असतो, तो डस्टर सुद्धा इष्टिका चिती असते. किंवा असा एखादा बॉक्स जरी दाखवला, पेड्याचा बॉक्स असतो, कुठलाही आपले रेग्युलर बॉक्स असतो आपल्याकडे तो, किंवा बिस्किटचा पुडा जो असतो तो दुसरा, तो सुद्धा इष्टिका चिती आकार होऊ शकतो. मग इष्टिका चितीला काय असते सर, ही लांबी असते, याला आपण रुंदी म्हणतो. एल बी आणि ही हाईट एच. एल बी एच. मग याचं घनफळ काढायचं म्हटल्यानंतर काय, फक्त या तिघांचा गुणाकार करायचा असतो. एल गुणिले बी गुणिले एच. त्यांच्या डोक्यात फक्त बाबून बॉक्स पाहिजे
म्हणजे ही लांबी आहे, ही रुंदी आहे, ही उंची आहे, म्हणजे 3 गोष्टी याला असतात. बरोबर. लांबी, रुंदी, उंची, एल बी एच. मग याचं गणपळ काढायचं म्हणलं काय, एल गुणिले बी गुणिले एच. खूप साधा गुणाकार असतो, 3 किमती टाकायच्या त्याच्यात आणि काढायचं उत्तर. झालं. हे झालं गणपळ. आता इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ असेल, वक्र पृष्ठफळ असेल, उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ असेल. आता उभे पृष्ठ असतात 1 2 3 4, ही 2 असतात ते आडवे असतात, वरचं आणि खालचं. उभ्या पृष्ठांचं पृष्ठफळ जर लक्षात घेतलं, उभ्या पृष्ठांचं फक्त, तर याचं आपण काय केलेलं आहे, हे म्हणजे रुंदी बी त्याला आपण बी म्हणतो, म्हणजे सूत्रामध्ये बी म्हणतो. रुंदी आपण रुंदी म्हणतो, हे बी आणि हे एच, हाईट. आता हे याचं जर क्षेत्रफळ काढायचं म्हणलं तर काय येणार, बी एच. हे बी एच आणि हे बी एच, 2 बी एच झालं. बीएच इंटू बीएच, बीएच अधिक बीएच सेम. हे आणि हे सेम असतं. याचं क्षेत्रफळ आलं बीएच, याचं क्षेत्रफळ आलं बीएच, म्हणजे 2 बीएच झालं. याचं क्षेत्रफळ बघा, हे एल आहे आणि हे एच, एल एच 2 एल एच, 2 बीएच अधिक 2 एल एच, 2 एच कॉमन येतो, 2 एच कंसात एल अधिक बी. म्हणजे हे जर त्यांच्या समोर असेल, नजरेसमोर जर आकृती असेल, बॉक्स किंवा जे काय इमॅजिन करू शकतो की बाबा इष्टिकाचिती म्हणजे काय. मग उभे पृष्ठ किती असतात, 4. मग उभ्या पृष्ठाचं इकडचं काय येतं, बीएच, 2 बीएच अधिक 2 एल एच, असं जर लिहून किंवा 2 एच कॉमन काढून, म्हणजे सूत्र लक्षात ठेवा, 2 एच कंसात एल अधिक बी. एकूण पृष्ठफळ म्हटल्यानंतर सगळं झालं सर. म्हणजे ही 4 उभी पृष्ठ, वरचं आणि खालचं, पूर्ण काढायचं पूर्ण. मग एकूण पृष्ठफळाचं काय सूत्र आहे, 2 कंसात 2 फक्त कॉमन येतं, 2 कंसात एल बी अधिक बी एच अधिक एल एच. पूर्ण क्षेत्रफळ पूर्ण म्हणजे इष्टिकाचितीचे पूर्ण पृष्ठफळ, एकूण पृष्ठफळ म्हटलं की 2 कंसात एल बी अधिक बी एच अधिक एल एच. मग म्हणजे हे सांगताना मजेत सांगितलं, एलबी जिलेबी भजे असं जरी सांगितलं, असं लक्षात ठेवण्यासाठी एलबी जिलेबी बरोबर, बी एच भजी, म्हणजे असं लक्षात ठेवू शकतात. एलबी अधिक बी एच अधिक एल एच. म्हणजे असं जर मुलांना सांगितलं तर ते त्यांच्या डोक्यात येतं. एकूण पृष्ठफळ काय आहे, 2 कंसात एलबी अधिक बी एच अधिक एल एच. काय सर सूत्र आलं की त्याच्यामध्ये किमती घातल्या. आता गणित विषय कसा आहे, सूत्र लिहिलं अर्धा मार्क मिळतो, बरोबर, त्याच्यात किमती घातल्या अर्धा मार्क मिळतो. थोडंसं कॅल्क्युलेशन केलं म्हणजे स्टेप वाईज मार्क असतात. त्यामुळे जेवढं येतंय तेवढं विद्यार्थी मित्रांनी सोडवलं पाहिजे, बरोबर. आणि त्या पद्धतीनं त्यांना गुण 100% असतोच. अर्धा थेंबे थेंबे तळे साचे, तसं त्या पद्धतीनं काय होतं की 20च्या पुढं 25 कधी आपण क्रॉस करतो हे समजत नाही. म्हणजे गणित मध्ये चांगली मार्क पाडायला खूप संधी आहे आणि मार्क्स मिळू शकतात, गेले तर पडतात, 100% पडतात. आणि अशा पद्धतीनं गोल असेल. आता विद्यार्थ्यांचा बघा, गोल आणि वर्तुळ यामध्ये जरा थोडासा संभ्रम निर्माण होतो. आता गोल म्हणजे काय म्हणते, आता समजा आपण वर्तुळ दाखवलं तर ते म्हणतात गोल आहे, पण गोल म्हणजे काय सर, समजा आपण चेंडू आहे किंवा एखादं ते आता विद्यार्थी एखादं समजा कलिंगड वगैरे घेतात, कोणतंही गोल फळ असेल, बरोबर आहे, बरोबर, तो गोल आहे. अच्छा, म्हणजे तो गोल आहे. वर्तुळ म्हणजे गोल नाही. वर्तुळ म्हणजे कसा गोल असेल, वर्तुळ म्हणजे काय असतं, एक फक्त आता बांगडी असेल, बरोबर आहे ना, हे वर्तुळ झालं. त्याला म्हणजे असा पूर्ण हे नसतो, स्पेस पूर्ण असा भरीव नसतो. गोल म्हणजे आपण गोळाफेक करतो, तो गोल आहे. चेंडू फुटबॉल असेल, विद्यार्थी क्रिकेट खेळतात, त्यातला गोल आहे. आणि ज्या वेळेला क्रिकेट खेळतात त्यावेळेला खेळता खेळता बॉल फुटतो आणि समजा बरोबर मध्ये फुटला तर तो झाला अर्धगोल. तो काय झाला, अर्धगोल. वर्तुळालाच की एवढ्या अंशाचा कोन करणारा, एवढ्या अंशाचा 17 अंशाचा कोन होतोय तिथं, त्या पद्धतीनं त्या वर्तुळाला स्पर्शिका काढा. अशी 4 मार्कासाठी रचना येऊ शकते. म्हणजे भौमितिक रचना हे प्रकरण 7 मार्कासाठी. 7 मार्क सुद्धा आपल्याला सहजासहजी मिळू शकतात. म्हणजे हे जे आपला पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न झाला, जवळपास हे पैकीच्या पैकी 20 मार्क, 20 पैकी समजा 4-5 चुकली तरी 15 तर कुठे गेले नाही. आणि ही 2 प्रकरणं जर केली, 10 7 17, 15 17, 30च्या पुढे विद्यार्थी कसाही जाऊ शकतो, बरोबर. म्हणजे 30-32 मार्क सहज मिळवू शकतो, एवढा सोपा पेपर. आता समजा दुसरा प्रश्न बघितला सर, दुसऱ्या प्रश्नामध्ये
सगळ्या आपल्याला फक्त आकृत्या दिसतात हम्म. आणि आकृत्यावरून फक्त समजून घेऊन तो त्यांनी जर गुणधर्म लिहिला त्याच्यामध्ये सुद्धा. आता उदाहरणार्थ बघा, आता हे जे आहे जीवांच्या आंतरछेदनाचा गुणधर्म. आता ह्या दोन जीव आहेत, हे वर्तुळ आहे बरोबर आहे आणि जीवा वर्तुळ विद्यार्थ्यांना जीवा वगैरे माहित असते. आता या दोन जीवा काय झालेल्या आहेत, वर्तुळाच्या अंतर्भागात छेदलेले आहेत. म्हणून त्याला काय म्हणतो आपण, म्हणजे याच्यावरून आपल्याला नाव लक्षात येतं. ते लक्षात ठेवायची किंवा पाठ करायची गरज नाही. जीवांच्या आंतरछेदनाचा गुणधर्म त्याला म्हणतात, जीवांच्या आंतरछेदनाचा गुणधर्म. बरोबर. तो गुणधर्म लिहायचा कसा, तर समजा ह्या दोन जीवा इथं समजा ई या बिंदूत छेदलेल्या आहेत. ह्या दोन जीवा ई मध्ये छेदलेले आहेत थोडक्यात. समजा इथं हा ई हा बिंदू आहे, त्या ई बिंदूत छेदलेले आहे. मग ज्या बिंदूमध्ये छेदलेले आहेत तिथपर्यंत फक्त यायचं, एक जीवा घ्यायची कोणती. बरोबर. समजा आता ही सीडी आहे आणि ही ए बी, दोन जीवा आहे. दोन जीवा. आता ए बी ही जीवा घेतली तर ती जीवा पूर्ण करायची ए ई गुणिले बीई. म्हणजे ही जी जीव आहे त्याच्यामध्ये दोन जे भाग झाले त्यांचा गुणाकार हा डाव्या बाजूला घ्यायचा. बरोबर. म्हणजे किती सोपं आहे बघा, इथंच बघायचं आणि इथंच लिहायचं. एई गुणिले बी बरोबर. मध्ये बरोबर चिन्ह आलं. सी गुणिले डी म्हणजे बघा आता तुम्हाला लगेच लक्षात आलं. विद्यार्थ्यांच्या लक्षात फक्त त्यांनी काय ठेवायचं, आंतरविभाजनाचा गुणधर्म नाव लिहायचं, तो गुणधर्म लिहायचा. त्यांना लगेच अर्धा मार्क पडून जातो. किमती घातल्या अर्धा मार्क पडला. कॅल्क्युलेशन केलं शेवटी उत्तर फक्त लिहायचं. की एखादा समजा आता हे 4 भाग होतात, 4 भागामध्ये फक्त एखादा भाग दिलेला नसतो, तो फक्त आपल्याला शोधायचा. म्हणजे त्याच्यामध्ये सापडतो म्हणजे त्यात आहे ऑलरेडी. ए गुणिले बी अच्छा आणि सीई गुणिले डी. जे दिलेलं नाही ते फक्त डीई लिहायचं. समजा डीए दिलेलं नाही डीई लिहायचं आणि त्याची किंमत काढताना फक्त तो तिकडं आहे. आता समीकरण सोडवताना त्यांना माहित आहे एका बाजूला आणताना काय होतं, विरुद्ध क्रिया होतात. बरोबर. गुणिले असेल तर इकडे आल्यानंतर भागिले होतं. या पद्धतीनं त्या क्रिया माहित असतात, त्या पद्धतीनं आणि सोपं असतं, अगदी सोपं. म्हणजे काय असतं बघा, 10च्या पाड्याच्या आत असतं. फक्त त्यांना हे मांडता आलं पाहिजे की ए गुणिले बी बरोबर सी गुणिले डी. लक्षात आलं. म्हणजे विद्यार्थ्यांच्या लगेच लक्षात. आता समजा हे आहे बाह्य छेदनाचा गुणधर्म आहे, जीवांच्या बाह्य छेदनाचा गुणधर्म. ह्या जीवा आहे, या जीवा काय झालेल्या आहेत, बाहेर छेदल्या म्हणजे बाहेर छेदलेल्या आहेत. फक्त काय झालेल्या आहेत, त्या बाहेर छेदलेल्या आहेत. म्हणून याला काय म्हणतो आपण, बाह्य छेदनाचं गुणधर्म किंवा प्रमेय काही असं आपण म्हणू शकतो. मग त्यावेळेला सुद्धा त्यांनी डोक्यामध्ये तोच विचार करायचा आहे, ज्या ठिकाणी त्या दोन जीवा एकत्र आलेल्या आहेत, छेदलेल्या आहेत, तिथपर्यंत घ्यायचं. समजा डीई, आता इथं जसं घेतलंय तसं विद्यार्थी घेतात. इथं काय करतात, सीई गुणिले सीडी असं नाही, तसं नाही. ते चुकतंय 100% आणि ते चुकलं की 2 मार्क गेले. 2 मार्कासाठी हा प्रश्न आहे. त्यांनी काय करायचं, इथून डीई गुणिले सीई म्हणजे एकच जीवा अगोदर पूर्ण करून बरोबर. ए गुणिले बीई म्हणजे छेदन बिंदू पर्यंत जायचं. बरोबर. त्या बिंदूपासून छेदन बिंदू असं ते अंतर घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीनं ह्या दुसऱ्या प्रश्नामध्ये असेच प्रश्न असतात बघ. पूर्णतः आकृतीचेच प्रश्न असतात. आकृतीच फक्त बघितलं की नाही, आकृती दिसते त्याच्यामध्ये प्रश्न असतो. आकृती बघितलं की त्यांच्या लक्षात येतं की बाह्य छेदनाचा गुणधर्म आहे. फक्त पण त्यांना ते संकल्पना क्लिअर झालेल्या असते. ती संकल्पना क्लिअर असेल तर ते लगेच लिहू शकतात. बाह्य छेदनाच्या गुणधर्मानुसार 2 मिनिटात सर उदाहरण होतं. बरोबर. आता आम्ही परवाच एका आमची विद्यार्थिनी आहे, त्या विद्यार्थ्यांना दिलं सोडवायला, 1 मिनिट 28 सेकंदात झालं. 3 मार्काचं उदाहरण. 3 मार्काचं उदाहरण. म्हणजे तिला मी म्हटलं, अगं तुझा पेपर मग 20-25 मिनिटात. बरोबर. म्हणजे विद्यार्थ्यांना क्लिअर असेल, विद्यार्थ्यांच्या संकल्पना जर क्लिअर केल्या आपण जर क्लिअर केल्या तर त्यांना मुलं पैकी मार्क पाडू शकतात. त्यांना येऊ शकतात कमी वेळात आणि अगदी उत्कृष्ट पद्धतीनं पाडू शकतात. आत्मविश्वास जर असेल का नाही सर, एखादा अवघड प्रश्न सुद्धा आत्मविश्वास असेल तर ते सोडवत गेलं तर सुटू शकतो. बरोबर. म्हणजे 5वा जो प्रश्न आहे तो 5वा प्रश्न कसा असतो, 5व्या प्रश्नामध्ये 3 मार्कासाठी 2 पैकी 1 सोडवायचा असतो. बरोबर. मग तो काय असतो, पुस्तकावर आधारित असतो, पुस्तकाच्या अभ्यासक्रमावर आधारित असतो. फक्त थोडासा काही म्हणजे त्या पुस्तकातलाच प्रश्न आहे जसाच्या तसा विचारला जात नसतो. फक्त कृतीयुक्त विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे, कौशल्य
विकसित झालं पाहिजे कौशल्य विकसित त्यांना आधारावर तो प्रश्न असतो. आणि ज्या विद्यार्थ्याला या संकल्पना क्लिअर असतात तो विद्यार्थी तो प्रश्न सोडवू शकतो. 100% सोडवू शकतो. म्हणजे आउट ऑफ मार्क पाडायला काही अडचण नाही. आता हे एक उदाहरण सांगायचं होतं मला, की आता इथं हे जे आहे याच्यामध्ये डी हा मध्यबिंदू आहे. बरोबर. मध्यबिंदू असेल तर प्रकरण नंबर 2 मध्ये म्हणजे पायथागोरसचं प्रमेय आहे. पायथागोरसचं प्रमेय तर विद्यार्थ्यांना माहितच आहे. म्हणजे जवळपास मला वाटतं 7वी पासून पायथागोरसचं प्रमेय आहे. शिकलेलं काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेचा असतो. असं ते आपण मराठी असं लांबलचक वाटतंय, पण कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग हे डोक्यात बसलेलंच आहे त्यांच्या. त्या पद्धतीनं त्याच्यावर आधारित प्रश्न असतात पायथागोरस प्रमेयावरती. बरोबर. की त्रिकूट आहे का नाही ओळखा, किंवा पाया आणि उंची दिलेला असतो, कर्ण काढायला सांगितलेला असतो. बरोबर. सूत्र माहित असेल तर त्यांना काढता येतं, त्याच्यामध्ये काहीच अडचण नाही. अशा पद्धतीनं त्या प्रकरणामध्ये अजून एक असतो अपोलोनियस आहे. अपोलोनियसचं प्रमेय काय असतंय बघा, म्हणजे मध्यबिंदू असतो आणि अशी जर आकृती दिसली की बाबांनो म्हणजे या खुणा म्हणजे काय आहे, हा डी हा मध्यबिंदू आहे. मग डी हा मध्यबिंदू आहे म्हणजे इथं त्यांच्या डोक्यात येतं की अपोलोनियसचं प्रमेय वापरायचं आहे. मग अपोलोनियसचं प्रमेय काय आहे, तर अपोलोनियसचं प्रमेय सर म्हणजे विद्यार्थ्यांना जर लक्षात आणून दिलं, म्हणजे आपण त्यावेळेला उदाहरण सोडवताना जर त्यांच्या लक्षात आणून दिलं की अपोलोनियस हे बाबांनो डी हा मध्यबिंदू आहे. मध्यबिंदू म्हटलं की तुम्हाला हेच आठवलं पाहिजे. जसं काटकोन त्रिकोण म्हटलं पायथागोरस आठवतो, तसं मध्यबिंदू म्हटलं की तुम्हाला अपोलोनियस आठवलं पाहिजे. मग अपोलोनियसचं प्रमेय काय आहे, तर ते लिहिताना त्यांना सांगायचं ज्या दोन बाजू आहेत, म्हणजे आता तिसऱ्या बाजूवर त्यांनी काय केलेलं आहे, मध्य काढलेलं आहे. मग ती बाजू सोडायची, ज्या उरलेल्या बाजू आहेत त्यांच्या वर्गांची बेरीज करायची. म्हणजे बघा ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग, म्हणजे ह्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज करायची. ही डाव्या बाजू आली. बरोबर. आता 2 वेळाला हे घ्यायचं, जो खालचा आपण 2 एडी वर्ग अधिक 2 बीडी वर्ग मध्ये का. म्हणजे हे ज्या वेळेला विद्यार्थ्याला समजतं, हे सर 3 मार्काला उदाहरण असतं. बरोबर. 3 मार्काला. फक्त त्याला जर हे माहित असेल कसं लिहायचं आहे, किमती घालून तो कॅल्क्युलेशन करणार आहे, निश्चित करणार आहे. 100% त्याला पुढचं येत असतंय, पण तो अडकतो कुठं, इथं. म्हणजे त्याला ते जर माहित असेल व्यवस्थित कसं मांडायचं, तर ते त्या पद्धतीनं मांडून तो व्यवस्थित उदाहरण सोडवू शकतो, 3 मार्क मिळवू शकतो. खूप सोप्या एकदम चांगल्या ट्रिक्स आहेत. त्या ट्रिक्सचा वापर जर केला तर विद्यार्थ्याला गणित किंवा भूमिती हा विषय अगदी सोपा वाटतो आणि कमी वेळात होतो. सोपा आहेच, फक्त आपले विद्यार्थी घाबरतात. सर कसं आहे, एकदा जर त्यांना वाटला सोपा विषय, आवड निर्माण होतेच. म्हणजे आवडतो, दुसऱ्या विषयाचा ते अभ्यास करत नाही. निश्चितच सर, तुमच्यासारखे शिक्षक जर असं करून विद्यार्थ्यांना समजावून सांगणारे असेल, निश्चितच विद्यार्थ्यांना आवड निर्माण आणि गणित विषय त्यांना भविष्यामध्ये खूप फायदा आणि खूप उपयोगी विषय आहे सर. म्हणजे याच्यासारखा उपयोगी विषयच नाही. बरोबर. कारण का आपण बघतोय आता स्पर्धेचं युग आहे. स्पर्धेच्या युगामध्ये म्हणजे कोणत्याही क्षेत्रात गेलं तर आपल्याला स्पर्धा परीक्षेद्वारे जावं लागतं. आणि तिथं महत्वाचा विषय म्हणजे आपला गणित आहे. बरोबर. गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, हे विषय अतिशय महत्वाचे आहेत. आणि त्याकडे विद्यार्थ्यांनी एक सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. बघतील विद्यार्थी ज्या वेळेला अशा पद्धतीनं त्यांना आकलन होईल, त्यावेळेला ते निश्चितच या विषयाकडे ओढले जातील आणि त्यांचा भविष्य काळ निश्चितच सुखद असेल. अगदी बरोबर. कारण का हा विषय त्यांना जर ह्या विषयामध्ये परफेक्ट असलेला माणूस कुठंच पाठीमागे राहणार नाही. तर एक प्रश्न माझा असा आहे सर, ज्यावेळेस आपलं धरणाचं पाणी असतं, जे धरणाचं पाणी असतं ज्याला आपण टीएमसी मध्ये मोजतो, तर ती मला वाटतं याच्यानुसारच केलेलं असतं कॅल्क्युलेशन. म्हणजे टीएमसी जे आपण काढतो त्याचं घनफळ काढून असतं, त्या आकारामध्ये किती पाणी बसतंय हे काढण्यासाठी. त्याचा आकार, आता त्या धरणाचा आकार, समजा आपण विहिरीचा जर विचार केला, विहीर म्हणजे वृत्तचिती आकाराची, किंवा पाण्याची टाकी सिमेंटची असते बघा, ती वृत्तचिती आकाराची असते. म्हणजे त्यात किती लिटर पाणी बसतं ते घनफळ काढून आपण त्याला काय करावं लागतं, सेंटीमीटर मध्ये रूपांतर करून सीएम क्यूब म्हणजे घन सेमी मध्ये काढावं लागतं. घन सेमी, आणि त्याच्यावरून ते घनफूट आणि टीएमसी वगैरे कॅल्क्युलेशन करून, म्हणजे याचाच आधार घेऊन, म्हणजे गणिताचाच आधार घेतलेला असतो. आणि या आकृतींचा जसा, म्हणजे आता आपण पाण्याची टाकी असते बघा, शाळेमध्ये मोठी पाण्याची टाकी बांधलेली असते, प्लास्टिकची नव्हे, ज्या आपण सिमेंटची टाकी बांधतो, त्यावेळेला याचाच आधार घेऊन काढलेला असतो.
आता म्हणजे तुम्ही विषय काढला म्हणूनच मला एका मित्रानं असं विचारलं होतं की सर मला पाण्याची टाकी बांधायची असं खोल घराजवळ आपल्याला काढायची आहे. बरोबर बरोबर. मग मला एवढं पाणी पाहिजे त्याच्यामध्ये मावलं पाहिजे. मग किती हे केलं किती जागा किती मी निश्चित केली पाहिजे. लगेच कॅल्क्युलेशन करून सांगितलं एवढ्या बाय एवढ्याची टाकी काढा एवढी खोल काढा एवढं पाणी निश्चित. आणि त्यांनी बांधली व्यवस्थित केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बरोबर तेवढंच पाणी. मित्रांनो अतिशय सुंदर असं या ठिकाणी प्रत्यक्ष अगदी छोट्या छोट्या उदाहरणांमधून आपल्याला सरांनी आपले जे काही सूत्र आहे ते सूत्र कसे लक्षात ठेवायचे किंवा आपल्या रोजच्या जीवनातील ज्या काही वस्तू आहे त्या वस्तूंच्या आधारे आपण सूत्र कसे ठेवायचे लक्षात ठेवायचे जेणेकरून आपल्याला पेपर लिहिताना ती कामं येतील. त्याचबरोबर या आकृतींच्या माध्यमातून सूत्र आणि त्या आकृत्या प्रमेय त्या ठिकाणी सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करण्याचं विद्यार्थ्यांना सांगितलं आहे. खूप छान आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. अगदी छोट्या छोट्या उदाहरणांमधून त्यांनी आपल्याला या भूमितीविषयी त्या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितच या मार्गदर्शनाचा आपल्याला फायदा होईल आणि विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांनी आपण जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर निश्चितच आपण भूमीचा पेपर लिहिण्यासाठी आपल्याला फायदा होईल आणि मार्क पडण्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल. सरांनी आपल्याला जो अमूल्य वेळ या ठिकाणी दिलेला आहे त्याबद्दल सरांचं आपल्या चॅनलकडून माझ्याकडून खूप खूप आभार. नक्कीच आमच्या दोघांकडून आपल्या सर्वांना भूमीच्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. नमस्कार.